Dear student, I am S. Patel sir from Govindrao Junior College Chalkarji. आज आपण एक्सरसाइज 1.2 आपण पाहणार आहोत. गेल्या वेळी आपण टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी म्हणजे काय पाहिलेलं आहे. ट्रूथ टेबलचा शेवटचा कॉलम सर्व टी येत असेल तर त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणतो. शेवटचा कॉलम सर्व एफ येत असेल तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. आणि शेवटच्या कॉलममध्ये टी आणि एफच्या स्वरूपाचं येत असेल तर त्याला आपण कॉन्टिंजन्सी असं म्हणतो. तर सर्वप्रथम आपण ट्रूथ टेबल कसं तयार करायचं ते पाहूया आणि मग नंतर टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन वगैरे त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. एक्सरसाइज 1.2 construct the truth table. Question first. Construct the truth table. Construct the truth table for each of the following. For each of the following statement patterns. Each of the following statement patterns. खाली काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिले आहेत त्यांच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करा असं सांगितलेलं आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, P implies Q and Q implies P. P implies Q and Q implies P. याच्यासाठी आपण ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. तर ट्रूथ टेबल सर्वप्रथम आपल्याला इथे किती स्टेटमेंट आहेत पहा, दोनच स्टेटमेंट्स आहेत. P आणि Q हे दोनच स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. तर पहिला कॉलम येईल P, दुसरा कॉलम येईल Q. हे नेहमीप्रमाणे असणार आहे. P आणि Q पहिला असणार आहे. त्यानंतर एक एक ब्रॅकेट घ्यायचा आपण. तर P implies Q, P implies Q. त्यानंतर P implies Q and Q, P implies Q and Q. आणि लास्टली P implies Q and Q implies P. कसे काय काय करू. पहिल्यांदा P Q घ्या, त्यानंतर एक एक ब्रॅकेट घ्या. P implies Q घेतलं, नंतर P implies Q and Q घ्या, त्यानंतर ह्या ब्रॅकेटचं implies P या पद्धतीने घ्या. तर दोन स्टेटमेंट असेल तर चार पॉसिबिलिटी असतात. पहिल्या कॉलम मध्ये T T F F, T T F F. दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला T F T F. हे याच पद्धतीने काय घ्यायचं, कारण ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. परत टी कुठंच आपल्याला भेटणार नाही. TF परत कुठेच यामध्ये असणार नाही. FT परत कुठे असणार नाही. FF कुठे असणार नाही. म्हणून हे या पद्धतीने घ्यायचं. तर यानंतर P implies Q. इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अँड, ऑर, इफ, देन म्हणजे इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं पहा. अँडला दोन्ही ट्रू लागतात तर ट्रू. ऑरला दोन्हीपैकी एक ट्रू जर असेल तर ऑर ट्रू राहतं. इफ देनला सेकंड ट्रू म्हणजे इम्प्लिकेशनला सेकंड ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर इम्प्लिकेशन ट्रू राहतं. आणि डबल इम्प्लिकेशनला दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन ट्रू असतं. तर इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशनला सेकंड ट्रू पाहिजे तर सेकंड ट्रू इथं आहे. P implies Q मधलं सेकंड म्हणजे Q, Q इथं ट्रू इथं आहे. त्यानंतर T implies F हे आपल्याला येईल फॉल्स. इथं सेकंड ट्रू म्हणून ट्रू आणि दोन्ही फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू येतं. ट्रू. F implies F, दॅट इज T. आता याचं Q चे कंजंक्शन घ्यायचं परत. कंजंक्शन अँड म्हणजे कंजंक्शन. तर अँड कधी ट्रू असतं, जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. आता हे या दोन्हीचं कंजंक्शन घ्यायचं आहे. P implies Q आणि Q. तर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू म्हणजे ट्रू, फॉल्स
दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू, फॉल्स. आता परत शेवटच्या कॉलम मध्ये परत इम्प्लिकेशन आलं. इम्प्लिकेशन मध्ये दुसरं कुठला आहे बाब, दुसरं स्टेटमेंट आहे पी. तर पी जिथं जिथं ट्रू आहे तिथे ट्रू असणार, म्हणजे एक ट्रू असणार, एक ट्रू असणार, आणि दोन्ही फॉल्स असेल तिथे एक ट्रू असणार, म्हणजे इथे एक ट्रू असणार. आता फक्त टी इम्प्लाइज हे तेवढंच या कॉलमला इम्प्लाइड पी म्हणजे. आता यात सेकंड कोण आहे, पी आहे. हे इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं, जर सेकंड ट्रू असेल तर ट्रू, सेकंड ट्रू दोन ठिकाणी आहेत त्यामुळे इथे ट्रू आहे. आणि परत कधी ट्रू असतात, दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रू असतात, आणि दोन्ही फॉल्स काय म्हणून हे पण ट्रू. तर टी इम्प्लाइज ए. त्या पद्धतीने आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायला लागतंय. ट्रूथ टेबल आपल्याला एकदा समजलं की 3 मार्क आपले हमखास मिळाले. म्हणून सुद्धा ट्रूथ टेबल समजलं सर्वांना. ऍड कधी ट्रू तर दोन्ही ट्रू असेल तर ऍड, ऑर तरी ट्रू दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तर ऑर ट्रू. इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट कधी ट्रू जर सेकंड ट्रू ऑर बोथ फॉल्स ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर आपण बघूया सेकंड एक्झाम्पल. फक्त ट्रूथ टेबल तयार करायचं आहे आपल्याला. सेकंड एक्झाम्पल. P and negation of Q. P and negation Q implies and implied by P implies Q. Implies and implied by P implies Q. यात कोणकोणते ऍड आहे, नॉट आहे, डबल इम्प्लिकेशन आहे आणि इम्प्लिकेशन आहे. 4 कनेक्टिव्ह आहेत. तर 4 कनेक्टिव्हचा उपयोग करून आपल्याला तरी त्याचे ट्रूथ टेबल तयार करायचे. इथे पण परत 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. तर ट्रूथ टेबल तयार करताना वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. पहिल्यांदा स्टेटमेंट येतील 2 पी आणि क्यू. पी क्यू. त्यानंतर त्याचं निगेशन कोणाचे असतील तर ते निगेशन म्हणून घ्या. तिथं आहे पण निगेशन ऑफ क्यू. तर निगेशन ऑफ क्यू. निगेशन नेहमी लक्षात ठेवा खालून वरती या पद्धतीनं साईन पाहिजे, असं नको, असं लिहू नका. निगेशनचं साईन याच पद्धतीचं पाहिजे, या पद्धतीचं पाहिजे. निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर आता एक ब्रॅकेट घ्या. तर पहिल्यांदा हा ब्रॅकेट घ्या P and negation of Q मध्ये ऍड आहे. आणि नंतर हा कॉलम घ्या P implies Q. आता तुम्ही फार्दर याला A आणि याला B म्हणू शकता. तर याला A आणि याला B तुम्ही फार्दर म्हणू शकता. आणि मग या दोन्हीमध्ये परत डबल इम्प्लिकेशन आहे दोन्हीमध्ये. तरी इथं आपल्याला असं लिहू शकतो A implies and implied by B. A implies and implied by B. खूप मोठं होत असेल तर आपण या पद्धतीने त्या स्टेटमेंटला म्हणू शकतो, A आणि B म्हणू शकतो आणि या पद्धतीने आपण मांडू शकतो. सर्वात पहिलं स्टेटमेंट P आहे. याच्या पॉसिबिलिटी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. Q ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन ऑफ Q. याचं निगेशन F. टीचं निगेशन F. Fचं निगेशन T. टीचं निगेशन F. Fचं निगेशन T. आता इथं पहा कंजंक्शन घेतलं, ऍड घेतलंय. कोणाकोणाचं P आणि निगेशन ऑफ Q या दोन्हीचं कंजंक्शन घेतलंय. या दोन्हीचं हे दोन जे कॉलम आहे या दोन कॉलमचं निगेशन घेतलंय. तर कंजंक्शन घेतलंय. कंजंक्शन कधी ट्रू अँड जर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. तर दोन्ही ट्रू का पाहिजे तर हे फॉल्स आहे. हे दोन्ही ट्रू आहे त्यामुळे ट्रू. हे दोन्ही फॉल्स आहेत फॉल्स.
एकच ट्रू आहे म्हणून तरी पण फॉल्स. दोन्ही ट्रू असेल तरच तरी अँड ट्रू असतं. आता याला इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन सेकंड ट्रू पाहिजे म्हणजे फक्त टीएफ ला तेवढं फॉल्स येतं इम्प्लिकेशन. पी इम्प्लाइज क्यू, टीएफ ला तेवढंच फॉल्स, टीएफ हे तेवढंच फॉल्स. पण अदरवाइज सेकंड ट्रू ट्रू, सेकंड ट्रू इथे काय म्हणून हे पण ट्रू, किंवा बोथ आर फॉल्स तर तिथं पण ट्रू. फक्त टीएफ तेवढंच फॉल्स, टीएफ ला फॉल्स. इम्प्लिकेशन तुम्ही फॉल्स म्हणून लक्षात ठेवा किंवा ट्रू प्रमाणे लक्षात ठेवा. फॉल्स प्रमाणे लक्षात ठेवायचं असेल तर टीएफ ला फॉल्स इम्प्लिकेशन. आता या दोन्हीमध्ये परत आपल्याला डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं पहा, जर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तरीही ट्रू. बघा इथं फॉल्स इम्प्लाइज आणि इम्प्लाइड बाय ट्रू फॉल्स, हे पण फॉल्स, हेही फॉल्स, हेही फॉल्स. अशा पद्धतीने याचं ट्रूथ टेबल तयार करा. आता फक्त एवढंच होतं, लास्ट कॉलमला बघा काय दिसतं, सर्व व्हॅल्यूज तुम्हाला एफ 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 दिसतात म्हणून याला म्हणतात कॉन्ट्रॅडिक्शन होतात. आपण नंतर नको येते कॉन्ट्रॅडिक्शन वगैरे काय आहे ते. लास्ट कॉलम सगळ्या असं टी 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 आलं तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. असं एफ 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 आलं तर कॉन्ट्रॅडिक्शन, आणि टी एन एफच्या स्वरूपात आलं तर त्याला आपण कॉन्टिन्युएन्सी म्हणतो. म्हणजे ट्रूथ टेबलवरूनच आपल्याला 3 प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ट्रूथ टेबल तयार करा, ट्रूथ टेबल तयार करा. दुसऱ्यामध्ये लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे ते दाखवा, आणि तिसऱ्यामध्ये टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का कॉन्टिन्युएन्सी आहे ते ओळखा. म्हणजे ट्रूथ टेबलवरून 3 प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपण बघूया थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये P and Q implies and implied by Q or R. Q or R. आता इथं पहा एकूण किती स्टेटमेंट्स आहेत पहा, 3 स्टेटमेंट्स आहेत. P Q R, त्यामुळे 8 पॉसिबिलिटीज येतील, 8 शक्यता येतील. पहिल्यांदा 3 स्टेटमेंट म्हणून घेऊया. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो म्हणा. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. एकूण 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर या पद्धतीने पी क्यू आणि आर. त्यानंतर एक एक ब्रॅकेट घ्या. पहिल्यांदा पी अँड क्यू, त्यानंतर क्यू आर आर, आणि या दोन्हीमध्ये परत काय पहा, पी अँड क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू आर आर. किंवा तुम्ही याला ए म्हटला याला बी म्हटला तर ए इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय बी असं लिहिलं तरी चालतं. आता एकूण स्टेटमेंट आहे 3, त्यामुळे पॉसिबिलिटीज येतात 8. पॉसिबिलिटीज येतात 8. माझ्या प्रमाणे आता टी टी एफ एफ नाही, आता 4 वेळा टी 4 वेळा एफ. पहिल्यांदा 4 वेळा टी, 1 2 3 4. त्यानंतर 4 वेळा एफ, 1 2 3 4. 4 वेळा टी 4 वेळा एफ. त्यानंतर 2 वेळा टी 2 वेळा एफ, टी टी एफ एफ टी टी एफ एफ. 2 वेळा टी 2 वेळा. त्यानंतर आपण पाहणार तर टी एफ टी एफ टी एफ टी एफ असं लिहायचं बघा. पहिल्यांदा 4 टी 4 एफ, त्यानंतर 2 टी 2 एफ, त्यानंतर टी एफ टी एफ. त्या पद्धतीने 3 स्टेटमेंट आहे. आता मध्ये इथं पहिला आपण पाहणार अँड, पी अँड क्यू, त्या दोन्हीमध्ये अँड आहे. अँड कधी ट्रू असतं पहा, जर दोन्ही ट्रू असतील तर अँड. दोन्ही ट्रू पाहिजे. दोन्ही ट्रू म्हणजे इथे काय ट्रू, इथं आहे ट्रू. ते स्टेटमेंट पी आणि क्यू तेच घ्यायचं, बरोबर घ्या. तर टी अँड एफ एफ, टी अँड एफ एफ,
F and T, F, F and T, F, F and F, F, F and F, F. दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता आर, क्यू आर आर मध्ये या दोन्हीमध्ये क्यू आणि आर मध्ये आर चिन्ह आहे. आर चिन्ह म्हणजे आर जरी ट्रू असतं पण एक जरी ट्रू असेल तरी आर ट्रू असतं. एक जरी ट्रू असेल तरी आर ट्रू. क्यू आर आर मध्ये पहा टी आर टी टी, टी आर एक ट्रू आहे तरी पण ट्रू. एफ आर टी टी, एफ आर एफ हे मात्र फॉल्स. टी आर टी टी, टी आर एफ टी, एफ आर टी टी, एफ आर एफ और मग दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी ऑर ट्रू. आता या दोन्हीमध्ये डबल इम्प्लिकेशनचं चिन्ह आहे. तर डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू? जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर डबल इम्प्लिकेशन, किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असेल तरी पण ट्रू. दोन्ही व्हॅल्यू ट्रू इथं आहे म्हणून ट्रू, इथं दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे म्हणून ट्रू, इथे एकच आहे म्हणून फॉल्स, इथं दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहे म्हणून ट्रू. फॉल्स एकच ट्रू आहे, इथं पण फॉल्स, इथंही फॉल्स, तर परत फॉल्स आणि फॉल्स. तर या पद्धतीने आपल्याला हा ट्रूथ टेबल मिळेल. परत पहा डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू? दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स म्हणजे. तर दोन्ही ट्रू इथं येत आहे आणि दोन्ही फॉल्स येत आहे, दोन्ही फॉल्स इथे येत आहे तेवढेच ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. अशा पद्धतीने ट्रूथ टेबल आपल्याला एकदा तयार करता आलं. ट्रूथ टेबल साठी चारच नियम आहेत, लक्षात ठेवा. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली. हे चार नियम व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करता येतो. अँड कधी ट्रू? पहा दोन्हीपैकी दोन्ही ट्रू असतील तर अँड ट्रू. ऑर एक ट्रू असेल तरी पण ट्रू. इफ देन सेकंड ट्रू और बोथ फॉल्स. सेकंड ट्रू पाहिजे किंवा दोन्ही फॉल्स पाहिजे तर इफ देन ट्रू. आणि इफ अँड ओनली डबल इम्प्लिकेशन बोथ ट्रू किंवा बोथ फॉल्स असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवला तर आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायला काय अवघड जाणार नाही. हे जर आपल्याला तिसरं एक्झाम्पल. त्यानंतर आपण त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. त्यातले काही एक्झाम्पल तुम्ही होमवर्क साठी फक्त घ्या. चौथं एक्झाम्पल आहे होमवर्क साठी. P implies negation of Q and R. P implies negation of Q and R. टेबल पाहिजे तर P किंवा मगाच्या प्रमाणात 8 येतील, 8 पॉसिबिलिटीज येतील. तर पहिल्यांदा P Q R घ्या, त्यानंतर हा टेबल तयार करा, Q and R चा कॉलम तयार करा, त्यानंतर त्याचं निगेशन तयार करा आणि मग हे इम्प्लिकेशनचं तयार करा. त्यानंतर आपण पाहणार पाचवं एक्झाम्पल. negation P and P or negation of Q and Q. P or negation of Q and Q. हे दोन तुम्ही सोडवा. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. 6वं एक्झाम्पल. आपण हे दोन एक्झाम्पल होमवर्क साठी घ्या. निगेशन ऑफ पी अँड ट्रूथ टेबल तयार करायचं फक्त. इथं फक्त टीटी एकत्र होईल, इथं मात्र 4 वेळा टी, 4 वेळा, 2 वेळा टी, 2 वेळा वगैरे असतात. किती स्टेटमेंट आहे त्याप्रमाणे मांडायचं. आता यानंतर आपण पाहणार 6वं एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल. हे दोन एक्झाम्पल होमवर्क साठी घ्या. 4th आणि 5th एक्झाम्पल होमवर्क साठी. Sixth example, negation of P implies negation of Q and negation of Q implies
implies negation of P. सर्वात पहिल्यांदा दोनच स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, त्यामुळे पहिल्यांदा पी क्यू, मग निगेशन आणि मग एक एक ब्रॅकेट घ्यायचं. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज बिलो. वी प्रिपेअर the truth table as below. मग खालील प्रमाणे याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करा. पहिला कॉलम येईल पी, दुसरा कॉलम येईल क्यू. दोनच स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. तिसऱ्या याच्यामध्ये निगेशन ऑफ पी, चौथ्यामध्ये निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू. दोन्ही पण आहे, निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे. आता एक एक ब्रॅकेट. तर पहिलं ब्रॅकेट निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. तर दुसरं ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. मला वाटलं या दोन्हींना तुम्ही ए आणि बी असं म्हणू शकता, नाही म्हटलं तरी चालेल, म्हटलं तरी पण चालतं. या दोन्हीमध्ये परत काय पहा, ऍड आहे, ए अँड बी. या दोन्हीमध्ये ऍड आहे, ए आणि बी मध्ये अँड आहे, ए अँड बी आपल्याला असतो. ट्रूथ टेबल तयार करू आपल्याला. सर्वात पहिल्यांदा TTF आहे, दोनच स्टेटमेंट आहे त्यामुळे TTF. क्यू ला TF. निगेशन पी, पीचं निगेशन, त्यांचं निगेशन, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. क्यूचं निगेशन फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू. आता या दोन्ही ब्रॅकेटमध्ये निगेशनचे इम्प्लिकेशन्स आहेत, निगेशन मधले इम्प्लिकेशन आहे. पहिल्यामध्ये निगेशन ऑफ पी इम्प्लाय निगेशन ऑफ क्यू. यात सेकंड हे आहे, इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं, सेकंड ट्रू असेल तर इम्प्लिकेशन ट्रू. आता आपण फक्त या दोन कॉलमचा विचार करायचा आहे, या दोन कॉलमचा. आता यात सेकंड ट्रू, क्यू हे सेकंड आहे, सेकंड ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे इथे ट्रू येतं, इथे ट्रू असतं. आणि बोथ आर फॉल्स असेल तरी पण ट्रू, म्हणजे हे पण ट्रू येतं. अदरवाइज इट इज फॉल्स. जे TF ला फॉल्स, इम्प्लिकेशनला TF ला फॉल्स, बाकीचं ट्रू. F implies F ट्रू, F implies ट्रू, ट्रू. T implies F, T implies T. इम्प्लिकेशनला TF ला फॉल्स लक्षात ठेवायचं, TF ला फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आता इथं सुद्धा क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज, आता उलट आहे का, उलट आहे. उलट असताना F इम्प्लाइज F ट्रू, T इम्प्लाइज F, TF ला फॉल्स, F इम्प्लाइज T, T इम्प्लाइज T. आता या दोन्ही मध्ये ए आणि बी मध्ये अँड आहे, कंजंक्शन आहे. अँड कधी ट्रू असतं पण जर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. पहिलं ट्रू, ए आणि एफ ला फॉल्स, एफ आणि टी ला फॉल्स, ए आणि टी ला टी. टोटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन कॉन्टिन्युएन्सीचा विचार केला तर हे काय येतं आपल्याला, कॉन्टिन्युएन्सी येतं. ते आताच आपल्याला लिहायचं नाही, ज्यावेळेला ते एक्झाम्पल येईल त्यावेळेला आपण ते पाहूया. हे टी आणि एफच्या स्वरूपात मिळाला लास्ट कॉलम, पुण्याला कॉन्टिन्युएन्सी म्हणतात. हे स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिन्युएन्सी या टाईपचं आहे. रिझल्ट आपलं नंबर 6th एक्झाम्पल. त्यानंतर आपण पाहूया 7th एक्झाम्पल. परत तुम्हाला होमवर्क साठी घेतो. 8th एक्झाम्पल मी घेतो. 7th एक्झाम्पल. सेवन्थ एक्झाम्पल परत होमवर्क साठी घ्या. Q implies P or negation of P implies and implied by Q. Implies and implied by Q. त्याचे नियम आपण वापरले तर आपल्याला एकदम सोपं जातं. हे झालं 7वा. तर 8वा आपण घेऊया. 7वा होमवर्क साठी दिले तुम्हाला. होमवर्क साठी आता 8वा. Q implies P or negation of P implies and implied by Q. हे 7वा झालं. Then 8th example.
Eighth example. P implies Q implies R. Implies and implied by P and Q implies R. P and Q implies R. इथे इम्प्लिकेशन आहे, डबल इम्प्लिकेशन आहे आणि कंजंक्शन आहे. ऑरच फक्त नाही आहे, बाकी सर्व आहे. So we prepare the truth table as below. We prepare the truth table. We prepare the truth table as below. Truth table as below. किती स्टेटमेंट आहेत माझ्यामध्ये? 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर. त्यामुळे 8 पॉसिबिलिटीज येणार. पहिल्यांदा आपण पी क्यू आर म्हणून घ्या. पी क्यू आर. कारण त्यात कुठे निगेशन वगैरे आहे का बघायचं. निगेशन असेल तर निगेशन म्हणून घ्यायचं. निगेशन कुठेच नाही. त्यामुळे एक एक ब्रॅकेट घ्या. पहिल्यांदा हा ब्रॅकेट घ्या. क्यू इम्प्लाइज आर. त्यानंतर हा ब्रॅकेट घ्या. P implies Q implies R. P implies Q implies R. त्याला फॉर्म तुम्ही A असं म्हणू शकता. कॅपिटल A असं म्हणू शकता. त्यानंतर या ब्रॅकेटचं कलर आपण बघूया. त्यानंतर आपण P and Q. त्यानंतर P and Q implies R. त्याला आपण फॉर्म B म्हणूया. आपण बी म्हणू. ए आणि बी मध्ये काय पण डबल इम्प्लिकेशन आहे. तर ए इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय या पद्धतीने आपल्याला येत आहे. परत आपण पी क्यू आर पहिल्यांदा 3 स्टेटमेंट घ्यायचं. त्यानंतर त्यांचे निगेशन्स असतील तर निगेशन म्हणून घ्यायचे. इथं निगेशन कुठेच नाही. त्यामुळे मग एक एक ब्रॅकेट. तर क्यू इम्प्लाइज आर पहिला. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर हे आपल्याला येईल. याला कॉलमला आपण तोपर्यंत ए असं म्हटलं. याला ए म्हटलं. त्यानंतर आता दुसऱ्या कॉलमकडे बघा. दुसऱ्या याच्याकडे बघा. पी अँड क्यू. पहिल्यांदा आपण पी अँड क्यू इम्प्लाइज आर. पी अँड क्यू इम्प्लाइज आर. त्याला आपण बी म्हटलं. आणि ए आणि बी मध्ये परत कसं आहे. ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन. तर एक 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 आपण द्यायचं. त्याला पहिल्यांदा येईल ट्रू 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 false 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 false. 4 वेळा ट्रू 4 वेळा false. क्यू साठी 2 वेळा ट्रू 2 वेळा false. 2 वेळा ट्रू 2 वेळा false. आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आर साठी आपण टी एफ एफ. त्यानंतर पहिल्या याच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. कशामध्ये? क्यू आणि आर मध्ये. त्यातलं सेकंड आर आहे. सेकंड ट्रू असेल तर ट्रू. फक्त टीएफ ला थोडं फॉल्स आहे. इम्प्लिकेशनला टीएफ ला थोडं फॉल्स. हे फॉल्स. हे ट्रू. हे ट्रू. हे ट्रू. हे परत टीएफ आलं फॉल्स. हे ट्रू. फक्त टीएफ टी इम्प्लाइज एफ फॉल्स. टी इम्प्लाइज एफ इथे काय येते काय ते दोनच फॉल्स येते. आता या क्यू इम्प्लाइज आर ला पी पी इम्प्लाइज पी इम्प्लाइज दिस. पी इम्प्लाइज दिस कॉलम. आता सेकंड हे झालं. सेकंड हे झालं. सेकंड ट्रू ट्रू. तर टी इम्प्लाइज एफ एफ. टी इम्प्लाइज टी टी. टी इम्प्लाइज टी टी. एफ इम्प्लाइज टी टी. एफ इम्प्लाइज एफ टी. एफ इम्प्लाइज टी टी. एफ इम्प्लाइज टी टी. तर टी इम्प्लाइज एफ तेवढंच फॉल्स आहे. टी इम्प्लाइज एफ तेवढंच फॉल्स आहे. त्यानंतर आपण करू पी अँड क्यू. तर अँड ट्रू जर बोथ ट्रू असेल तर ट्रू. इथे ट्रू. फर्स्ट ट्रू. सेकंड ट्रू. थर्ड फॉल्स.
4 false, a false, 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 false. दोन्ही ट्रू असेल तरच अँड ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. तर हे झालं पी अँड क्यू. तर पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आता हे इम्प्लाइज आर आहे, हे इम्प्लाइज आर म्हणजे असं आहे. पी अँड क्यू इम्प्लाइज आर. तर यात सेकंड टी एफ ला थोडं फॉल्स येतं. तर टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज टी. फक्त टी एफ ला थोडं फॉल्स, टी इम्प्लाइज एफ ला थोडं फॉल्स. हे दोन्ही कॉलम बघा, हे दोन कॉलम तुम्हाला या पद्धतीने दिसतात. याचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू, दोन्ही ट्रू का दोन्ही फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन ट्रू. इथे दोन्ही ट्रू आहे म्हणून हे ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रू. दोन्ही ट्रू, ट्रू, बोथ 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 ट्रू. लास्टचा कॉलम आपल्याला या पद्धतीचे. तर ऑब्झर्व करा, लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज वेळेला काय आलेले टी 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 असेल. तर या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी असं म्हणतात. ते आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. तर या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी म्हणायचं. म्हणजे टेबलवरूनच आपल्याला 3 प्रश्न तयार होतात. ट्रूथ टेबल तयार करा, लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे दाखवा आणि टॉटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन कॉन्टिन्यूची आहे की नाही हे विचारा. हे झालं आपलं यातलं क्वेश्चन नंबर 8. यात एकूण क्वेश्चन 10 दिलेले आहेत. तर 9 आणि 10 Question 9. E implies negation of Q and R. Negation of Q and R. E implies negation of Q and R. आणि 10th example आहे. 10th example आहे. P or negation of Q implies R and P. Implies R and P. तर पहिले दोन्ही एक्झाम्पल्स आपल्याला या पद्धतीने लिहिले. हे एक्झाम्पल पडलं तुम्ही होमवर्क साठी घ्या. हे होमवर्क साठी घ्या. आपण ते एक्झाम्पल सोडूया. 10th example. 10th example. We prepare truth table as below. We prepare the truth table as below. P Q R पहिल्यांदा सर्व पहिल्यांदा किती मांडायची. त्यानंतर निगेशन असेल तर निगेशन म्हणून घ्या. इथे निगेशन ऑफ क्यू आहे तो कॉलम आहे निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर एक ब्रॅकेट P or negation of Q. त्यानंतर दुसरा ब्रॅकेट R and P. आता या दोन्ही मध्ये कसं आहे पहा. त्याला आपण A and B म्हटलं, त्याला आपण A म्हटलं, त्याला आपण B म्हटलं. तर A implies B. A implies B. तर 3 स्टेटमेंट आहेत त्यामुळे 4 वेळाची T 4 वेळा येईल. T T T T स्टेटमेंट वरती ठरतं. किती 2 स्टेटमेंट असेल तर टी टी एफ एफ 4 पॉसिबिलिटीज. 3 स्टेटमेंट असेल तर 8 पॉसिबिलिटीज. आणि त्यातील आपल्याला टी टी एफ एफ टी टी एफ एफ त्यानंतर टी एफ टी एफ टी एफ टी एफ. द निगेशन ऑफ क्यू, त्याचं निगेशन एफ एफ
टी टी एफ एफ टी टी. कधी टीचं एफ किंवा एफचं टी करण्याचा प्रयत्न करू नका. दोन्ही यामध्ये म्हणू नका. टी म्हणून एफ म्हणून परत टी करू नका. असं केलं चुकीचं धरलं जाईल किंवा टीचंच एफ करू नका. तर हे या पद्धतीने आता पी आर निगेशन ऑफ क्यू. पहिल्या दोन्ही म्हटलं आर आहे. आर जरी ट्रू दोन्हीपैकी एक ट्रू असेल तरी पण ट्रू. हे पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, तिसरं पण ट्रू, चौथं पण ट्रू. एक ट्रू असेल तरी ट्रू. आता दोन्ही फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स. आर ला दोन्ही फॉल्स असेल फॉल्स. इथं ट्रू, इथं ट्रू, आर ट्रू. तर ऍड कशामध्ये ऍड आहे? आर आणि पी मध्ये. आर आणि पी मध्ये ऍड, यामध्ये ऍड आहे. ऍड जरी ट्रू दोन्ही ट्रू पाहिजे. आर आणि पी तर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, इथं फॉल्स, त्यानंतर इथं परत ट्रू, नंतर फॉल्स, त्यानंतर इथं दोन्हीपैकी एक फॉल्स म्हणजे फॉल्स, 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 एक फॉल्स. अँडला दोन्ही ट्रू लागतात. अँड साठी दोन्ही ट्रू. त्या दोन्हीमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. तर इम्प्लिकेशन लागतं पहा. त्यातलं बी सेकंड आहे, हे सेकंड आहे. सेकंड जेव्हा ट्रू असेल तेव्हा ट्रू. फक्त टीएफ ला फॉल्स, टीएफ ला फॉल्स, फॉल्स, ट्रू. टीएफ ला फॉल्स, एफ रिप्लाइज एफ ट्रू, एफ रिप्लाइज एफ ट्रू, टीएफ ला फॉल्स, टीएफ ला फॉल्स. या पद्धतीने आपल्याला हा ट्रूथ टेबलचा भाग कसा आहे तो आपण पाहिलेला आहे. इथं आपला क्वेश्चन फर्स्ट झालेला आहे. त्या एक्सरसाइज मध्ये एकूण क्वेश्चन 3 दिलेले आहेत. काही एक्झाम्पल मी सोडून दिलेत, काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी दिलेत. त्यातलं सेकंड एक्झाम्पल आपण नेक्स्ट टाइमला पाहूया. ओके.